प्रोसिजर जेव्हा टायमात येते त्या टायमातच केलं जाणार ना. हे म्हणतात म्हणून कशाला करणार कोण? आदित्य ठाकरे यांचं नाव आज विरोधी पक्षनेत्यासाठी पुढे आलेलं आहे, त्यामुळे कुठेतरी भास्कर जाधवांना कॉर्नर केलं जाते अशी ही चर्चा आहे. भास्कर जाधव कॉर्नरमध्येच आहेत, ते कुठे सेंटरमध्ये आहेत? त्यांना सेंटरमध्ये कधी आणणार पण नाही, हेच खाणार सगळं. हो, त्यांना पुढे पुढे करायची सवयच आहे ना, ते दुसरं कोणाला पुढे येऊ देणार नाही. पण आदित्य ठाकरे डिनाय करतायत, म्हणतायत की असं काही नाहीये, एकंदरीत राजकारणाचा हा सगळा भाग म्हणा. मग तसं त्या पक्षातून तशी भूमिका त्यांनी मांडायला पाहिजे होती. वेळोवेळी जेव्हा भास्करराव जाधवांचं नाव येतं तेव्हा आदित्य ठाकरेचं नाव स्वतःहून पक्षातून पुढे ढकललं जातं. ह्याच्यात गेम वेगळा आहे, लक्षात ठेवा. ठाकरे असे सहजासहजी कोणाला पद देत नाही. 22 आमदार शिवसेना शिंदे गटाचे होतील म्हणून ज्योतिष आहेत का ते? ज्योतिष आहेत, त्यांचे किती राहिले? त्यांचे 20च आहेत ना. त्यांनी नको त्या विषयामध्ये हात घालू नये. विधायक कुठल्या तरी चांगल्या सोशल विषयावर कुठेतरी चर्चा करा. नको त्या विषयांमध्ये जिथे आपली ताकद नाही तिथपर्यंत बोलू नये. उदय सामंत यांनी देखील भास्कर जाधव यांना ऑफर दिली. नियम पाळत नाहीये आणि आम्हाला नियम पाळायला सांगताय. बघा, आचारसंहिता जर कोण पाळत नाही, निवडणूक आयोग आहे ना त्याच्यासाठी. निवडणूक आयोगाकडे तक्रार करा. आम्ही केलीच होती ना, तुम्ही का नाही करत निवडणूक आयोगाकडे तक्रार? काय म्हणताय? माझं पण तेच म्हणणं आहे. त्यांचं नाव सकाळी सकाळी माझ्यासमोर का घेत आहे? काय नाही, तुम्ही दोघं एकत्र म्हणता, काय बोलताय आपण? उपमुख्यमंत्री पद जे आहे ते घटनात्मक नाहीये. विरोधी पक्षनेते पद हे घटनात्मक आहे, त्याला अधिकार आहेत. उपमुख्यमंत्री पदाला कुठलेही अधिकार नाहीये. कोण म्हटलंय? भास्कर जाधव असं. बघा, 3 अधिवेशनं झाली ना, हे 4थं अधिवेशन आहे. कोण घटनात्मक आहे कोण घटनात्मक नाही आहे हे सभागृहामध्ये एकदा होऊन जाऊ दे ना. आपण जे बाहेर मीडियावर बोलता ते एकदा सभागृहात बोलायची हिंमत ठेवा, मग बघूया कोण काय घटनात्मक आहे आणि कोण घटनात्मक नाही आहे ते. बघा, सभागृहामध्ये यांची भाषा वेगळी असते, सभागृहाच्या बाहेर वेगळी असते. जर हे सगळं ठरणार असेल तर हे संख्या लागते ना त्याच्यासाठी. विरोधी पक्ष नेता ठरवण्यासाठी संख्या लागते. अच्छा, केंद्रामध्ये पण तोच नियम आहे, इकडे पण तोच नियम आहे. पहिलं भास्करराव जाधवांनी अभ्यास करून घ्यावा की घटना काय म्हणते आणि त्याच्यावरती आकडेवारी फार महत्त्वाची असते. आकडेवारी असती तर तुम्हाला हे मिळालं असतं. उदय सामंत यांनी भास्कर जाधव यांना ऑफर दिली आहे शिवसेना देण्याची. रवींद्र चव्हाण यांच्या भेटी बघा, ठाकरे किंवा आदित्य ठाकरे, एक तरी ठाकरे त्या सभागृहात असेपर्यंत भास्करराव जाधव कधीच विरोधी पक्ष नेते बनू शकत नाही. चव्हाण साहेब थांबले, 2 मिनिटं बोलू. कुठे? हो हो, आलो. काय ते झाले ना विषय, झाले ना. तर विरोधी पक्षनेता पदासंदर्भामध्ये निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. कोण घटनात्मक आहे कोण नाही हे सभागृहात होऊन जाऊ दे, अशी प्रतिक्रिया ही निलेश राणे यांनी दिलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.